शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला। यामध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांनी अदानी ग्रुपशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला। आज सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला। शेअर बाजार उघडताच 300 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 100 अंकांनी घसरला। हिडनबर्गच्या आरोपानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गुंतवणूकदारांना जास्त जोखीम न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे। शेअर मार्केटमध्ये हिडनबर्ग रिपोर्टच्या भीतीने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली। सेन्सेक्स आणि निफ्टी थेट अर्ध्या टक्क्यांनी खाली आला। सेन्सेक्स साधारण 300 अंकांनी घसरून व्यवहार करत होता, तर निफ्टी 24,300च्या जवळ ट्रेड करत होता। बाजार 74% बेरिश होता। बाजाराची घंटी वाजता सेन्सेक्स 375 अंकांनी कोसळून 69,330 वर खुला झाला। निफ्टी 47 अंकांनी कोसळून 24,320 वर खुला झाला। बँक निफ्टी 72 अंकांनी घसरून 50,412 वर खुला झाला। अदानी ग्रुपच्या शेअर्सवर याचा परिणाम दिसून आला। अदानीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली। काय आहे हिडनबर्गचे आरोप? साधारण 1.5 वर्षापूर्वी जानेवारी 2023 मध्ये हिडनबर्ग रिसर्चने अब्जोपती गौतम अदानी यांच्या विरोधात रिपोर्ट दाखल करून खळबळ उडवून दिली। हिडनबर्ग रिसर्चने शनिवारी 10 ऑगस्ट रोजी मार्केट रेग्युलेटर सेबीच्या प्रमुख माधव पुरी बुच आणि त्यांच्या पतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले। अदानी ग्रुपच्या ऑफशोर म्हणजेच विदेशी फंडमध्ये सेबी चेअरपर्सन माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची भागीदारी होती, असा आरोप हिडनबर्ग रिसर्च रिपोर्टमध्ये करण्यात आलाय। हिडनबर्गने हा रिपोर्ट आपल्या वेबसाईटवर पोस्ट केला आहे। त्यानुसार सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती श्री धवल बुच यांच्याकडे बर्मुडा आणि मॉरिशियस फंड्समध्ये स्टेक होता। याची लिंक विनोद अदानींशी संबंधित आहे। विनोद अदानी हे दुबईत राहतात आणि ते गौतम अदानींचे मोठे भाऊ आहेत। विनोद अदानी यांच्याप्रमाणे माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीने किचकट पद्धतीचा अवलंब करून विदेशी फंडमध्ये पैसे लावले होते। सेबी प्रमुखाचा अदानींशी नेमकं काय कनेक्शन? हिडनबर्ग पुन्हा चर्चेत येण्याचं कारण काय? सेबी प्रमुखांनी काय दिले स्पष्टीकरण? सेबीचे पद सांभाळण्याच्या 2 वर्षाआधी वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून IIFL वेल्थ मॅनेजमेंट फंडमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती, असे बुच दाम्पत्याने म्हटले। हिडनबर्ग रिपोर्टमध्ये ज्या फंडचा उल्लेख करण्यात आलाय त्यामध्ये 2015 साली गुंतवणूक करण्यात आली होती। तेव्हा आम्ही दोघे सिंगापूरमध्ये राहणारे सामान्य नागरिक होतो। माधवी आणि सेबीची जबाबदारी सांभाळण्याच्या 2 वर्षाआधी करण्यात आली होती। त्या फंडमधील मुख्य गुंतवणूक अधिकारी अनिल अहुजा हे धवल यांचे लहानपणीचे मित्र आहेत। शाळा आणि IIT दिल्ली पासून त्यांची मैत्री आहे। सिटी बँक, JP मॉर्गन आणि 3i ग्रुप PLC चे माजी कर्मचारी असल्याने अनेक दशकांपासून त्यांचे गुंतवणुकीचे करिअर मजबूत आहे। कोणत्याही काळात अदानी समूहाच्या कंपनीतील कोणत्याही प्रकारचे बॉन्ड, इक्विटी किंवा डिरेक्टिव्हिटी मध्ये गुंतवणूक न केल्याचे अनिल अहुजा यांनी आधी स्पष्ट केले। शेअर बाजारात रिकव्हरी पण अदानींच्या शेअर्सना फटका। हिडनबर्ग रिपोर्टमुळे तणावाच्या वातावरणात असलेल्या भारतीय शेअर बाजाराची सोमवारची सकाळ पडझडीने झाली, पण यानंतर बाजाराने चांगली रिकव्हरी केली। सेन्सेक्स 500 अंकांनी वाढल्याचे दिसले। मिड आणि स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली। असे असले तरी अदानींच्या शेअर्सला याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे।